दिल्लीत दोन्ही शिवसेनेत मोठ्या घडामोडी अशा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादी देखील हालचाली सुरू आहेत। एनडीएमध्ये जाण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजूनही चाचपणी होत असल्याची माहिती आहे। जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याची माहिती असून 10 पैकी 9 आमदार एनडीए सोबत जायला तयार आहेत। रोहित पवारांचा मात्र एनडीए सोबत जायला विरोध असल्याचं समोर आलंय। दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीला त्यांच्याच पक्षातून विरोध होतोय। या विरोधामागे प्रफुल्ल पटेल असल्याची चर्चा आहे। अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्या अशी मागणी तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी केली आहे। तर सच्चिदानंद यांच्या नोटिशीला महत्त्व देण्याची गरज नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणतात। अजितदादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणं आवश्यक असल्याचंही पटेल म्हणाले। त्यामुळे या घडामोडींकडे आता पाहावं लागेल आणि हे विशेष आहे की सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आधीच एनडीए सोबत आहे। अपने राष्ट्रीय अध्यक्ष सुमित्रा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल और महासचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव को कानूनी नोटिस भेजा हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष का जो चुनाव हुआ बॉम्बे के अधिवेशन में, ये पार्टी के रेजुलेशन के खिलाफ है। मैंने पार्टी के अधिवेशन के पूर्व संध्या पर भी लिखित पत्र मैंने अपने आला कमान को भेजा था कि ये चुनाव वर्किंग कमेटी की बैठक नहीं होगी और बिना वर्किंग कमेटी के बैठक के आप नेशनल कन्वेंशन में चुनाव नहीं कर सकते। ऐसा मेरा पार्टी का बायलॉज कहता है, जो दादा के द्वारा बनाया गया है। संदीप राजगोळकर आमच्या सोबत आहेत। संदीप, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की हे जे महाशय आहेत यांचं नाव तुम्ही तरी इतक्या वर्षात दिल्लीमध्ये तुम्ही काम केलेले, तुम्ही ऐकलं होतं का? ही व्यक्ती अचानक कुठून प्रकट होते, ती अचानक काहीतरी नोटीस काढते आणि मग प्रफुल्ल पटेल म्हणतात लक्ष द्यायची गरज नाही, पण त्याचवेळी चर्चा अशी आहे की महाराष्ट्राच्या पलीकडची सगळी राष्ट्रवादी ही तर प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादी आहे। काय राजकारण चालू आहे राष्ट्रवादीत? प्रामुख्याने प्रसन्न पाहायला गेलं तर सच्चिदानंद सिंह ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ता आहे तो आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अजितदादा हयात असताना ते 2024 साली झारखंडचं प्रदेशाध्यक्ष पद जे आहे ते त्यांच्याकडे होतं आणि त्यानंतर आता त्यांनी ही नोटीस बजावली आहे। प्रामुख्यानं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम जे आहे ते काम केलं प्रफुल्ल पटेल यांनी। अगदी फूट पडायच्या आधीपासून नागालँड असेल, झारखंड असेल अशा ठिकाणी आमदार नगरसेवक जे निवडून आलेत त्याचं पूर्ण श्रेय खरं तर प्रफुल्ल पटेल यांना द्यावं लागेल आणि प्रफुल्ल पटेल हेच त्या मागे असल्याची आता चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। राष्ट्रवादीचे नेते मात्र याला दुजोरा देत नाहीत। प्रामुख्यानं काल पुढारी न्यूजशी बोलताना अमोल मिटकरी यांनी देखील तेच स्पष्ट केलं की सच्चिदानंद सिंह यांना मी ओळखतही नाही आणि ते राष्ट्रीय सचिव पद होतं त्यांच्याकडे। मात्र ज्यावेळा 26 फेब्रुवारी 26ला सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदावर निवड झाली आणि त्यानंतर नवीन जी बॉडी अस्तित्वात आली त्यानुसार सच्चिदानंद स्वामी यांचं सिंह यांचं नाव कुठल्याही पदावर सध्या नाही आहे। त्यामुळे ते तत्कालीन सचिव होते असं म्हणता येईल आणि त्यांनी थेट सचिवपदास जी ती निवडणूक प्रक्रिया पार पडलेली होती त्याच्यावर आक्षेप घेत ही नोटीस वकिलांच्या मार्फत बजावलेली आहे। आज आता कॅबिनेट सुरू आहे मुंबईमध्ये मंत्रालयात, ती झाल्यानंतर कदाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची एक बैठक होऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आणि त्यामधून पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो। मात्र कायदेशीररित्या या नोटिसीला उत्तर देणं खरं तर बंधनकारक असणार आहे असं म्हणता येईल, कारण वकिलामार्फत सिंह यांनी ही नोटीस पाठवलेली आहे आणि थेट सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आदर आहे। मात्र जी निवड प्रक्रिया होती ती पूर्णपणे चुकीचा असल्याचा आरोप जो आहे तो सच्चिदानंद सिंह यांनी केलाय। त्यामुळे बघावं लागेल अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं या सगळ्याला सामोरं जाते ती। लक्ष असेल, महत्त्वाच्या घडामोडी घडतात महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये तुर्तास। धन्यवाद संत।